आणि पुण्यामधून एक बातमी समोर येते। पुण्यातील खडकवासला धरणातून रात्री उशिरा 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि काल रात्री उशिरा मुळामुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदीपात्राच्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि मुळामुठा नदीपात्राच्या रस्त्यावर पाणी आलेलं असून नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। भिडे पूल परिसरात रस्त्यावरती पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली। तर आपण बघतो भिडे पूल परिसरात रस्त्यावरती पाणी आलेलं आहे। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू केलेला आहे। दोन दृश्य आपण बघतो, एकीकडे धरणातून विसर्ग सुरू झाल्याची दृश्य दिसतात तर दुसरीकडे भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली गेलाय, मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पुण्यातील खडकवासला धरणातून रात्री उशिरा 15,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे आणि काल रात्री उशिरा मुळामुठा नदीपात्रात पाण्याचा हा विसर्ग करण्यात आलेला आहे। 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदीपात्रांच्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। वैभव, आपण बघतोय खडकवासला धरणातून आता मोठ्या प्रमाणात खरं तर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? काल रात्री खडकवासला धरणातून जवळपास 15,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आला। दिवसभर काल जवळपास 20 तास घाटमाथ्यावरती आणि शहरामध्ये सुद्धा अत्यंत मुसळधार पाऊस जो आहे तो पडलेला होता आणि त्याचा परिणाम म्हणून काल दुपारच्या सत्रामध्ये 2,000 क्युसेकनं विसर्गाला सुरुवात करण्यात आली। यंदाच्या मोसमातला हा पहिला विसर्ग आहे। रात्री 9:30 वाजेपर्यंत हा विसर्ग वाढवत नेऊन साधारणपणे 15,000 क्युसेकवर नेण्यात आलेला होता। त्याची दृश्य आपण पाहतोय, अत्यंत नयनरम्य आणि मनोहारी हे दृश्य दिसतं। सगळ्यांनाच ते आकर्षित सुद्धा करतं, मात्र त्याच्याबरोबर येते ती अत्यंत महत्त्वाची जबाबदारी। याचं कारण पाटबंधारे विभागाकडून, आपत्ती नियोजन विभागाकडून सगळ्यांकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत नागरिकांना। नदीपात्रामध्ये नदीच्या लगत जीविताच्या रक्षणासाठी कुणीही जाऊ नये किंवा जी मालमत्ता असेल ती मालमत्ता नदीच्या पात्रातून तातडीनं हलवावी, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या कालच देण्यात आलेल्या होत्या। तरी सुद्धा काही अतिउत्साही नागरिक जे आहेत ते या पात्राच्या भोवती येताना जाताना दिसतात किंवा पाण्याचा आनंद लुटायसाठी पात्रात जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र हा प्रवाह जो आहे तो बघितल्यानंतर त्याची शक्ती जी आहे ती आपल्या लक्षात येते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती घाटमाथ्यावरती आज सुद्धा पाऊस जो आहे तो हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। शहरामध्ये मात्र सकाळपासून ऊन पडलेलं आहे। पाऊस जो आहे तो पूर्णतः बंद आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता विसर्ग जो आहे तो कायम ठेवण्यात येतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या कित्येक वर्षात इतक्या लवकर खडकवासला धरणातून विसर्ग जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला नव्हता। खडकवासल्याच्या धरण साखळीमध्ये जी चारही धरणं आहेत, खडकवासला, वरसगाव, टेमघर आणि पानशेत, या चारही धरणांची मिळून जवळपास 27 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे। मात्र जे पाटबंधारे विभागाचं नियोजन असतं, पावसाच्या 4 महिन्यांमध्ये साधारणपणे जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत ही धरणं जी आहेत ती बऱ्यापैकी कशी भरतील हे पाहिलं जातं। खडकवासला धरण जे या साखळीतलं शेवटचं धरण आहे आणि जिथून सगळ्यात मोठा विसर्ग जो आहे तो नदीमध्ये केला जातो, त्याची क्षमता मात्र छोटी आहे। 2 टीएमसीचं हे धरण असल्यामुळं हे धरण फार भरू दिलं जात नाही। याचं कारण घाटमाथ्यावर जर पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला तर वरच्या 3ही धरणांमधून येणारं पाणी जे आहे ते खडकवासल्यामध्ये येत असतं। त्याच्यामुळे पाण्याच्या विसर्गाचं नियोजन करण्यासाठी निश्चित वैभव, त्यामुळे इथून पुढे सुद्धा पाण्याचं नियोजन नेमकं कसं केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे बातमी नाशिकमधून। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर आता ओसरल्याचं चित्र आहे आणि काल संध्याकाळपासूनच या परिसरामध्ये पाऊस नसल्यामुळे पाण्याचा प्रवाह आता कमी झालेला आहे। काल रात्री कमरेपर्यंत बुडालेला दुतोंड्या मारुती परिसरात पाणी आता ओसरलंय आणि आज या ठिकाणी पूर हा पूर्णपणे ओसरल्याची स्थिती आहे। नाशिकमधली सगळी दृश्य आपण कालच ही दृश्य बघितली होती, ज्या ठिकाणी मारुतीच्या कमरेपर्यंत खरं तर पाणी होतं, मात्र आज हे सगळं पाणी ओसरलेलं आहे। तर सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जलधारा धबधबा आता ओसंडून वाहू लागलाय। उंच कड्याच्या डोंगरावरून खळखळून वाहणारा धबधबा, दाट धुकं यामुळे हिरवागार निसर्ग चांगलाच बहरलेला आहे। मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे राज्याच्या राजकारणात आता चर्चेचा विषय बनलेत।
राज ठाकरे आवडे सर्वांना असं चित्र राज्याच्या राजकारणात दिसू लागले। दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा रंगतानाच भाजप आणि शिवसेनेने देखील मनसेसाठी दरवाजे खुले असल्याचे संकेत दिलेत। विधानसभा आणि लोकसभेत जरी मनसेचा प्रभाव नसला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज किती फायद्याचे ठरू शकतात याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज ठाकरे भलेही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला फारसा प्रभाव टाकता आला नाही, तरी राज ठाकरेंचा राजकारणातला करिश्मा काही कमी झालेला नाही। त्याचमुळे राज ठाकरेंच्या सभांना आजही प्रचंड गर्दी होते आणि त्यांच्या चाहत्यांच्या संख्येलाही ओहोटी लागत नाही। आगामी पालिका निवडणुकांचे पडघम वाजलेत। या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना आपल्यासोबत घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जणू चढाओढ सुरू आहे। त्यामुळे सध्या राजकारणात सर्वाधिक डिमांडमधले असलेले नेते बनले आहेत राज ठाकरे। राज्यातले 3 प्रमुख पक्ष मनसेसोबत आणाभाका घेण्याच्या प्रयत्नात आहेत। त्यात क्रमांक 1 वर आहे ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेंची शिवसेना आणि त्यानंतर सत्ताधारी भाजप। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना आपल्या टीममध्ये वळवण्याचे प्रयत्न या तिघांकडूनही सुरू असल्याचं चित्र आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाचे सूत्र हाती घ्यावे ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे। हे तुम्हाला वारंवार गेले काही दिवस राज यांचे थोरले बंधू उद्धव ठाकरे मनसेसोबत युती होईल का याच्या चाचपणीत बिझी आहेत। ते कधी कधी या युतीबद्दल सूचक विधानही करतात। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। तर भाजपचंही राज ठाकरे प्रेम लपलेलं नाही। मुख्यमंत्र्यांसह भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते हक्कानं राज ठाकरेंना भेटतात आणि या भेटीगाठींमधनं राजकीय संदेशही देतात। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेही राज ठाकरेंसाठी गळ टाकत असल्याचं चित्र आहे। शिवसेना ओरिजिनल एकनाथ शिंदेकडे गेली आहे कायदेशीर। त्यामुळे तुम्ही जे काय तुम्हाला इंटरेस्ट आहे ना त्यांची शिवसेना राहिलेली नाही, त्यांचं दुकान बंद। हा ते धडपडत जरी असले ना बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते। माननीय बाळासाहेबांनी काही तडजोड केली नाही पदासाठी आणि पैशासाठी। या लोकांनी पदासाठी तडजोड केली। शिंदेंकडे शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी असलं तरी ठाकरे हे आडनाव नाही। त्यामुळे शिंदे आता स्नेहभोजनात राज यांच्यासोबत डिनर डिप्लोमसी करण्याच्या प्रयत्नात आहेत। कोणाच्या घरी आपण जेवायला गेलो किंवा कोण आपल्या घरी जेवायला आलं याच्यावर काही गोष्टी ठरत नसतात। युती किंवा आघाडीचा निर्णय हा आयडिओलॉजिकल नंतर तुमच्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतो। तर याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब घेतील। पण कोण कोणाच्या घरी जेवायला गेलं म्हणून लगेच युती होते किंवा कोण कोणाला भेटलं म्हणून लगेच आघाडी होते अशातला काही भाग नाहीये। महाराष्ट्राची परंपरा आहे, लोक एकमेकांकडे जातात। मनसेच्या आजवरच्या कामगिरीवरती नजर टाकल्यास पक्षानं पदार्पणातच विधानसभा आणि पालिका निवडणुकीत तुफान परफॉर्मन्स दिला होता। पण हळूहळू निवडणुकांच्या रिंगणात त्यांचा प्रभाव ओसरू लागला। आकडेवारी जाणून घेतली तर मनसेच्या खालावलेल्या परफॉर्मन्सचा अंदाज येतो। 2006 ते 2009 या कार्यकाळात पहिल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेनं राज्यातल्या 12 महानगरपालिकांमध्ये एकूण 45 जागा जिंकल्या। तर मनसेच्या मतांची टक्केवारी होती 5.87%। 2009 ते 2014 या कार्यकाळातल्या निवडणुकांमध्ये मनसेनं 24 महानगरपालिकांमध्ये मिळून 162 जागा जिंकल्या। यावेळी मनसेच्या एकूण मतांची टक्केवारी होती 12.43%। हा मनसेचा बेस्ट परफॉर्मन्स होता। तर 2014 ते 2019 दरम्यानच्या कार्यकाळात मनसेला मोठा धक्का बसला। राज्यातल्या 21 महानगरपालिकांमध्ये मनसेनं फक्त 26 जागा जिंकल्या। तर मतांची टक्केवारीही 3.56% घसरली। हा मनसेचा आजवरचा सर्वात वर्स्ट परफॉर्मन्स ठरला। पण असं असलं तरी राज ठाकरे मराठी मनांना साथ घालणारे नेते म्हणून ओळखले जातात। सोबतच ठाकरे आडनावाचा करिश्मा त्यांच्या सोबत आहे।
त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंची साथ सर्वांना हवी आहे. पण अजून तरी राज ठाकरेंनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. गेल्या काही वर्षात राज ठाकरेंच्या बदलत्या राजकीय भूमिका नेहमीच चर्चेत राहिल्या. त्यामुळे आता सर्वार्थानं करो या मरोच्या या पालिका निवडणुकीत ते कुणाला साथ देतात यावर फक्त त्यांच्या पक्षाची नाही तर राज्याच्या राजकारणाची सुद्धा पुढची दिशा अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.